नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाची आर्थिक मदत शासनामार्फत दिली जाणार आहे। ही आर्थिक मदत मित्रांनो डीबीटी मार्फत थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे। तर या संबंधीच्या सविस्तर अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्याला पाहायला मिळालं असेल की माझी लाडकी बहीण योजना या संबंधीच्या याद्या आता शासनाकडून प्रसिद्ध करायला सुरुवात झालेली आहे। तर या याद्यांमध्ये आपलं नाव पाहायचं असेल तर लवकरच मित्रांनो हे नाव आपल्याला पाहता येणार आहे, कारण की ह्या याद्या महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल या दोन्हींच्या वेबसाईटवरती ह्या याद्या प्रसिद्ध करायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, याद्या ठराविक जिल्ह्यांच्या ठराविक महानगरपालिकांच्या वेबसाईटवरतीच प्रसिद्ध आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तरी ह्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत। ज्या पद्धतीने याद्या गोळा केल्या जात आहेत, त्यांचे रिपोर्ट मागितले जात आहेत, त्यानुसार या याद्या आपल्या संबंधित वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो, आपल्याला जिल्ह्यांनुसार या याद्या प्रसिद्ध होण्यासाठी शासनाकडून अतोनात प्रयत्न केले जात आहेत। त्या संबंधीचे आढावे, त्या संबंधीच्या मीटिंगा आयोजित करून लवकरात लवकर ह्या याद्या प्रसिद्ध व्हाव्यात याचे प्रयत्न जे ते केले जात आहेत। तर मित्रांनो, चालू घडीला सांगायची एवढीच गोष्ट की चालू घडीला ज्या याद्या प्रसिद्ध होत आहेत याच्यामध्ये भरपूर लाभार्थी जे आहेत ते आता पात्र ठरू लागलेले आहेत। त्या संबंधीचे अपडेट आपल्या मोबाईलवरती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। कारण की मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज पडताळणीसाठी पाठवले गेले होते। म्हणजे जे अर्ज पेंडिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत होते त्यांच्यावरती आता प्रोसेस करून हे अर्ज चेकिंग साठी जात आहेत आणि त्या ठिकाणाहून हे अर्ज व्हेरीफाय होऊन मंजूर केले जात आहेत। तर आता चालू घडीला आपण जर ऑनलाईन पद्धतीने घरीच जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही आपल्या नारी शक्ती ऍप मध्ये जायचं आहे। त्या ऍप मध्ये 4 जुलै, 5 जुलै आणि 6 जुलै या 3 दिवसांचे मित्रांनो जे अर्ज आहेत हे पडताळणीसाठी घेतलेले आहेत। हे अर्ज पडताळणी सुरू असून याच्यामध्ये जे अर्ज रिजेक्ट असतील त्या संबंधीचे टॅब आपल्याला रिजेक्ट ऑप्शन मध्ये पाहायला मिळतील। जे अर्ज अप्रूव्ह झाले असतील तर त्या अर्ज संबंधीचे अप्रूव्ह टॅब आपल्याला पाहायला मिळतील। त्याचबरोबर जे अर्ज आता पडताळणीसाठी आहेत तर त्या अर्जांचे रिव्ह्यू म्हणून असे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतील। तर हे मित्रांनो जे वेगवेगळे ऑप्शन आहेत या ऑप्शन संदर्भातची सविस्तर माहिती मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देत आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। आपल्या अर्जाची स्थिती आता सध्या काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, चालू घडीला ज्या याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत ह्या याद्या ठराविक जिल्ह्यांच्या असल्यामुळे इतर जिल्ह्यांमधील ज्या महिला असतील यांनी जास्त धावपळ करू नये, इतरत्र चर्चा करू नये। कारण की मित्रांनो, याद्या जशा प्रसिद्ध होतील याच्यामध्ये चर्चेला उधाण येईल, वेगवेगळ्या अफवा पसरल्या जातील, परंतु तुम्ही जास्त इतरत्र लक्ष न देता आपले जे कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे। त्यांच्याकडे याबाबतची चौकशी करायची आहे, कारण की त्यांच्याकडे चौकशी केली तरच तुम्हाला ही खरी परिस्थिती सध्या काय चालू आहे कळणार आहे। कारण मित्रांनो, इतरत्र चर्चा झाल्यानंतर, अफवा झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होईल आणि जास्तीत जास्त महिला या योजनेअंतर्गतचा गवगवा करून कर्मचाऱ्यांना नाहक त्याचा त्रास द्यायला जातील। त्याच्यामुळे मित्रांनो, कर्मचाऱ्यांपाशी, अधिकाऱ्यांपाशी जाऊ नका। तुम्हाला या संबंधीच्या सविस्तर डिटेल आपल्या चॅनलवरती तर पाहायला मिळतीलच, परंतु आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सुद्धा निवांत जाऊन विचारा की अर्जाची परिस्थिती काय आहे, सध्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत का, हप्त्याची काय परिस्थिती आहे, संपूर्ण डिटेल मित्रांनो कर्मचाऱ्यांना विचारा। परंतु जास्त गडबड न करता, त्यांना त्रास न होता या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। याद्या संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रसिद्ध होणार आहेत, कारण की मित्रांनो ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात असल्यामुळे कोणत्याही जिल्हा, कोणताही तालुका या योजनेपासून वंचित राहणार नाही। त्यांना सुद्धा हे अनुदान त्या जिल्ह्यातील, संबंधित जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील महिलांना हे अनुदान त्यांच्या बँकेमध्ये थेट डीबीटी मार्फत शासनाकडून पाठवलं जाणार आहे। चालू घडीला पडताळणी सुरू आहे, त्याच्यामुळे जास्त घाईगडबड करू नका। तुम्ही जर घरी अर्ज भरला असेल तर आपल्या नारी शक्ती ऍप मध्ये जाऊन याबद्दलची अर्जाची स्थिती जाणून घ्यायची आहे। आणि जर तुम्ही अर्ज अंगणवाडी असेल, महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल या ठिकाणी जर दिला असेल तर तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल, कारण की तुमचा अर्ज कोणत्या तारखेला भरला गेला असेल तुम्हाला माहित नसेल। त्याच्यामुळे तुमचं डिटेल पाहणं, तुमची स्थिती पाहणं हे तुम्हाला अवघड जाणार आहे। त्यासाठी मित्रांनो, हे अर्ज किती तारखेला भरले गेले आहेत याबद्दलची फक्त चौकशी करा आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस आपल्या चॅनलवरती त्या तारखेचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील त्यावेळेसच तुम्ही या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे किंवा कर्मचाऱ्यांकडे जावा। तर मित्रांनो, चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। याद्या प्रसिद्ध होऊ लागलेल्या आहेत शासनाकडून। या योजनेसंदर्भातची खरी पायरी आता चढायला सुरुवात झालेली आहे। शासनाकडून जाहीर केलेल्या पद्धतीने
14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीच्या दरम्यान आपल्या महिलांच्या खात्यावरती हे अनुदानाची रक्कम शासनाकडून थेट डीबीटी मार्फत ट्रान्सफर केली जाणार आहे। त्याच्यामुळे हे अर्ज जे आहे ते मित्रांनो अप्रूव्हल होऊन आता सुरुवात झालेली आहे। आपला अर्ज जरी अप्रूव्हल चालू घडीला झालं नाही, आपला अर्ज हप्ता वितरण झाल्यानंतर सुद्धा म्हणजेच 27 ऑगस्ट असेल, 25 ऑगस्ट असेल, 31 ऑगस्ट पर्यंत जरी आपला अर्ज या योजनेअंतर्गत भरले गेले तरी तुम्हाला मित्रांनो जुलै महिन्याची आणि ऑगस्ट महिन्याची अशी दोन्ही महिन्याची मित्रांनो अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे। त्याच्यामुळे जास्त घाई गडबड करायची गरज नाही। लवकरच मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शासनाकडून नारी शक्ती ऍप मध्ये जे वेगवेगळे अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर त्या अपडेटनुसार टॅबनुसार व्यवस्थित आणि डिटेल व्यवस्थित आणि सविस्तर अशी माहिती तुम्हाला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। चॅनलवरती नवीन असेल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।